नमस्कार, मी भूपेश गाडगे. आपण आज इथे आर्यभट्ट ॲस्ट्रॉनॉमी पार्क, श्री क्षेत्र चौकी, कान्होलीबारा, हिंगणा, नागपूर इथे उभे आहोत आणि आता मी सरांना या सर्व ॲस्ट्रॉनॉमी पार्कची माहिती सविस्तर देणार आहे. मी पण आजचा माझा दिवसातला कार्यक्रम चेंज करून खास करून ठरवून इथे आलेलो आहे, कारण अशा पद्धतीचा विषय लोकांच्या पुढे गेला पाहिजे. मी तर म्हणतो मराठीत आपण करू राहिलो, हिंदीत सुद्धा केलं पाहिजे, कारण महाराष्ट्रात तरी लोकांना मोठ्या प्रमाणात ह्या गोष्टी माहिती आहे. हिंदीमध्ये उत्तरेकडे ते हे सगळं लुटल्या गेलेलं आहे, त्याच्यामुळे तिथं हिंदीत पण हे घेतलं पाहिजे. संकल्पना ही भारतीयांची देण आहे. आजतोवर जगामध्ये मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे सर्व म्हणजे पश्चिमपासून तर पूर्वेकडे, अमेरिकेपासून चायनाकडे सर्व वापरतात, सर्वांना माहिती आहे. पण वार संकल्पना ही भारतीय लोकांची देण आहे, हे अजूनपर्यंत आपल्या इतिहासातही नाही आहे. आमचा कॉन्सेप्ट असा होता की जे भारतीयांचे जे मोठे इन्व्हेन्शन्स आहेत ते जगात पुढे आले पाहिजे. तर त्यामध्ये वाराची जी उत्पत्ती आहे ती खरं तर अहोरात्र शब्दापासून झालेली आहे. अहोरात्र म्हणजे म्हणजे दिवसाची सुरुवात ज्याला म्हणतो सूर्योदयापासून, आणि रात्र म्हणजे सूर्यास्तापासून. तर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा जो काळ असतो त्याला अहोरात्र म्हटलेला आहे. या अहोरात्राचे 24 डिव्हिजन केलेले आहे, त्यालाच आपण होरा म्हणतो. या होरा शब्दाचीच उत्पत्ती नंतर या शब्दाची उत्पत्ती होरापासून झाली असं मानलं जाते. हे जे 24 डिव्हिजन आहे त्याला जो सिक्वेन्स ग्रहांचा लावलेला आहे तो आमच्या ॲस्ट्रॉनॉमरची देण आहे. त्यामध्ये विशेष करून जो मंदगती ग्रह आहे शनीपासून तर चंद्रापर्यंत हा सिक्वेन्स तुम्हाला इथे पाहायला मिळेल. शनी नंतर गुरु हा मंद ग्रह आहे. शनी म्हणजे 30 वर्ष रोटेशन एक परिक्रमा सूर्याभोवती करायला लागते. नंतर 12 वर्ष गुरुला, मंगळाला 1.5 वर्ष. सूर्य म्हणजे आमच्या पृथ्वीची परिक्रमा 1 वर्ष. नंतर शुक्र साधारण 7-8 महिने, बुध 6 महिने आणि चंद्र सर्वात फास्टेस्ट प्लॅनेट 1 महिन्यात आमच्या पृथ्वीची परिक्रमा करते. त्या काळात हजारो वर्षापूर्वी या लोकांना हा क्रम माहिती होता. हे सर्वात महत्वाचं म्हणजे तर शनी ते चंद्र हा क्रम यांनी होऱ्यामध्ये टाकलेला. म्हणजे सूर्योदयाची सुरुवातीला जो ग्रहाचा होरा राहील त्याचं नाव त्याला दिलेलं आहे. आता या सिक्वेन्समध्ये तुम्हाला लक्षात येईल बघा, शनी, गुरु, मंगळ, सूर्य, शुक्र, बुध आणि चंद्र, परत तो रिपीट होतो. म्हणजे हा नंतरचा होरा 8वा. शनी, गुरु, मंगळ, सूर्य, शुक्र, बुध, चंद्र 14 झाले. नंतर परत शनी, गुरु, मंगळ, सूर्य, शुक्र, बुध, चंद्र हा 21 झालाय. इथे गंमत आहे. आता शनी, गुरु, मंगळ हा सिक्वेन्स कॉन्टिन्यू आहे, पण इथे 24 होरे संपले. म्हणजे दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय इथून सुरू होणार. म्हणजे दुसऱ्या दिवशीचा 25वा म्हणजे दुसऱ्या दिवशीचा पहिला होरा हा सूर्याचा आहे म्हणून त्याला सूर्यवार. सनचा आहे म्हणून सन डे. हा कॉन्सेप्ट इतका सायंटिफिक आहे. हा इतका सायंटिफिक आहे का रविवार का म्हणजे त्या वाराला रविवारच नाव का दिलेलं. करेक्ट. आणि आजपर्यंत इतिहासात ग्रहाचा होरा जिथून सुरू होतो त्याला तो वाराचं नाव दिलेलं आहे. म्हणजे ग्रहाचा होरा त्या ग्रहांचा असतो म्हणून त्या ग्रहाचं नाव दिलेलं आहे. परत आपण एकदा करूया. सूर्य, शुक्र, बुध, चंद्र. मग नंतर स्लोएस्ट प्लॅनेट शनी, गुरु, मंगळ, सूर्य, शुक्र, बुध, चंद्र. परत डिव्हिजन शनी, गुरु, मंगळ, सूर्य, शुक्र, बुध, चंद्र. शनी, गुरु, मंगळ, सूर्य, शुक्र, बुध, चंद्र. हा चंद्र 25वा म्हणजे पहिला येतो म्हणून त्याला चंद्रवार किंवा सोमवार किंवा मून डे. मग त्यांनी अपभ्रंश म्हणून वेगवेगळे त्याच्या डेटीजचे नाव टाकलेले आहे, पण मॅक्सिमम सॅटर्न पर्यंत तरी आपलाच कॉन्सेप्ट इथे टाकलेला आहे. परत बघा आता इथे पहा तुम्ही, हे मंगळाचा येतोय मंगळाला तर म्हणून मंगळवार. फास्ट आहे जरा. हा इथे बुध आहे, इथं बुध आला तर बुधवार. अच्छा. हा इथे गुरु येतोय म्हणून गुरुवार. ज्युपिटर आला म्हणजे त्यामुळे गुरुवार. थर्सडे. गुरुवार आणि थर्सडे. हे थर्सडेचं नाही, थर्सडेच हे सांगतो. आपल्याकडे जे सामान्यपणे जे संस्कृत ग्रंथामध्ये ग्रहांची नाव होती त्याप्रमाणे केलेलं आहे. पण लॅटिन आणि रोमन लोकांनी काय केलं, त्यांच्या डेटीजची काही नाव घातली. जसं सॅटर्न पर्यंत तर आपण सॅटरडे म्हणतो, पण ट्यूजडे, वेडनेसडे आणि थर्सडे हे जे नाव घेतलेलं आहे त्यांच्या डेटीजवरून त्यांनी टाकलेलं आहे. बेसिकली आमचाच कॉन्सेप्ट हा लोकांनी उचलला आणि आमच्याच पर्यंत पोहोचवला. अजूनही जगात कुठलंही कॅलेंडर या 7 वारांनाच मानलं जातं, पण तरी आमच्या इतिहासात नाही सर. प्रामुख्याने मला हे सांगायचं, मी संजय जोशीलाही सांगितलं होतं, इव्हन मोहनजीलाही म्हटलं होतं की याच्यावर आपल्याला वर्क करण्याची गरज आहे काळानंतर. तर तुमच्या माध्यमातून मला असं वाटतं की सायंटिफिक मलाही हे पहिल्यांदा माहित झालं का असं असतं. म्हणजे कोणता वार का सुरू होतो आणि जो मध्यरात्री वार सुरू होण्याची कन्सेप्ट 100% चुकीची आहे. कारण त्याचं डिव्हिजन मध्यरात्रीपासून वार सुरू होणं 100% चुकीचं आहे. कारण सूर्योदयापासून जो होरा चालू होतो
त्याला ज्या वाराचा तो होर आहे तो वार तिथं सुरू झाला पाहिजे. करेक्ट. हा. आता ते ग्रेगोरियनने जे कॅलेंडर हा, बनवलं हा. त्याच्यातल्या त्रुट्या, अजून एक तुम्हाला यंत्र दाखवतो, त्याच्यावरती आपल्या नागपूर येथील VNIT सुद्धा रिसर्च करून ते बनलेले आहे. म्हणजे कॉन्सेप्ट इंडियन ॲस्ट्रॉनॉमीचाच होता, पण मोठ्या प्रमाणात हे आलेलं आहे. आता इकडे तू रसायनशास्त्रातली जे शोध आहेत म्हणजे ते आजही रसायन केमिस्ट्रीला चॅलेंजिंग आहे. 17व्या शतकानंतरच सर्व जे रसायनशास्त्रातले शोध सांगितल्या जातात, परंतु ईसापूर्वी म्हणजे इसवी सन 200व्या वर्षी नागार्जुनाने जे शोध दिलेला आहे ते आजही संस्कृत ग्रंथांमध्ये आणि त्याच्यामध्ये आणि त्यांना धातू विज्ञानचा पण जनक म्हणल्या जातं. जबरदस्त ते धातू विज्ञान आहे आणि म्हणून भारतातलं धातू विज्ञान खूप मोठं आहे. आजकाल यांच्या नावाची खूप चर्चा आहे. आचार्य चरक तर ईसापूर्व 300-200 वर्षापूर्वी आणि त्वचा चिकित्सामध्ये म्हणजे ज्याला आपण डर्मॅटॉलॉजी म्हणतो त्यामध्ये तर सर्वात जास्त वर्क यांनी केलेला आहे. इव्हन मोठे मोठे ऑपरेशन सुद्धा त्या काळामध्ये आयुर्वेद अगस्त ऋषीचे आपण किती विमानाचा शोध पाश्चात्यांनी लावला असं म्हटलं असलं तरी कुठल्याही नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. यस, म्हणजे हे सर्वात महत्वाचं. म्हणजे अशा लोकांचे शोध आजच्या पिढीतल्या लोकांना आणि आमच्या सिलेबस मध्ये नाही आहे. विथ बिजली किंवा लाईट ज्याला आपण आज म्हणतो, लाईट म्हणजे बल्ब नाही तर करंट चे जनक बिजली हा आविष्कार केला. विमान तकनीक इव्हन भारद्वाजांच्या नावाने हे कृषी भारद्वाज यांच्या पण विमानशास्त्राचं हे दोन जे नाव आहे मान सर्व हे ऋषी आहेत. त्यानंतर भास्कराचार्यांचं बहुतेक लोकांना माहिती आहे कारण इसवी सन मध्ये झालेले आहे. आपल्या 12व्या शतकातलेच आहेत. गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे न्यूटननी जे म्हणलेलं आहे त्याला ते त्याच्या कितीतरी आधी म्हणलं यांनी. 300 वर्ष न्यूटन आला 17-18व्या शतकात. त्याच्या 400 वर्षाआधी भास्कराचार्यांनी म्हटलेलं आहे. पण भास्कराचार्यांना एक रेकग्निशन आहे म्हणजे इथे लोक मानतात. पण बाकीचे जे आहे 2000 वर्षापूर्वीचे तिथं कुठे इतिहासात नाही आहे. वराहमिहिरचंही आहे कारण खगोलशास्त्री म्हणून याला ॲस्ट्रोनॉमर म्हणून एक आर्यभट्ट आणि वराहमिहिर या दोघांना तर पाहिला जाते. यांनी तर एनॉसचा सिद्धांत जो आहे म्हणजे इन्क्लिनेशन ऑफ अर्थ, जे पृथ्वी आमची एवढी तिरपी आहे त्या काळात त्यांनी सांगितलं होतं. जे गॅलिलिओनी तर नसतं 1630 मध्ये ग्रह सांगितले आणि ते किती फक्त गोल सांगितलं आणि कशाभोवती काय फिरते सांगितलं. सूर्याभोवती डिग्री सुद्धा सांगितली. आणि आर्यभट्टाचं तर युनिक आहे म्हणजे सर्व ऋषींमध्ये आणि आर्यभट्टाने ओरा चक्र सुद्धा यांच्या नावाने जाते. जसं आपण गॅलिलिओला म्हणतो म्हणजे हजारो वर्ष तर ऋग्वेद काळातच वारांचा शोध झालेला होता, पण आर्यभट्टीय चक्र याच्या ह्याच्यात त्यांनी मांडलं दशमलव म्हणजे डेसिमलचाही शोध यांनी लावलेला आहे आणि झिरोचा शोध यांच्या नावानेच आपण या पार्कला नाव दिलेलं आहे. आणि सुश्रुत बद्दल तर आजचं मेडिसिन सुद्धा सांगते किंवा सर्जरीचे जनक म्हणजे ही इज द इन्व्हेंटर ऑफ प्लास्टिक सर्जरी कुठल्याही सर्जरीच्या. ही ईसापूर्व जटिल जेवढ्या शल्य बोधायन पण गणित मॅथमॅटिक्स आजचं जेवढं आहे प्रणयाचा सिद्धांत त्यांनी मांडला. पायथागोरस ज्याला म्हणतात ते खरं यांनी दिलेलं. हाच पायथागोरस आहे असं म्हणायला. पण आम्हाला बोधायन बद्दल काहीही माहिती नाही. त्रिकोणमिती के जनक बोधायन आणि हे म्हणजे यांनी गुरुत्वाकर्षण परमाणू आणि जसे जेवढ्या ॲटमचा शोध आपण लावतो लोकांना, जसं आपण गॅलिलिओ आणि पासून इकडे धरतो, तर ऋषी कणात तर ईसापूर्वी परमाणू म्हणजे आजकाल ज्याला न्यूक्लिअर बॉम्ब म्हणतात लोक, अमेरिकेनी शोध लावला म्हणतात किंवा काही सायंटिस्टचं नाव घेतलं जातं. आणि नागासाकी आणि हिरोशिमा जपानवर पहिला अणुबॉम्ब टाकला होता तो विध्वंसक होता. यांनी लावलेल्या परमाणूचा शोध हा हितकारक आणि विकासासाठी होता. त्यामुळे हे सगळे किती ऋषी घेतले तुम्ही? हे 10 ऋषी घेतले. 10 प्रमुख ऋषींना घेतलेलं आहे. आणि आधुनिक याच्यात संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम. इथे सर आपण धर्म आणि विज्ञानाची जोड म्हणजे कसं आहे, नुसते ऋषी घेतलं तर कोणी येणार नाही. आता ते सूर्यगडी पाहायला लोक जातात, तर बाई कसं काहीतरी विज्ञान आपल्या धर्माच्या धर्म हेच विज्ञान आहे. बिलकुल म्हणून देवरूपानं थोडस राहिलं तर हे बरं राहतंय. बरं याची ओपनिंग करे फक्त शूट ऍट रॅन्डम करा. हे बघा, सर्वात पहिले मंदिर हा कॉन्सेप्ट जो होता इंडियन लोकांचा, त्यामागे एक कल्पना होती की असं क्षेत्र जिथं ऊर्जेचा प्रभाव आहे आणि ते कुठेही पहाड नदी किनारी राहण्याचा एक विषय होता. तर मंदिर हे पूर्ण यंत्र असायचे. अलीकडे मंदिर चारीकडे प्लॉट, लोक राहतात, एकीकडे रस्ता. हा कॉन्सेप्ट आम्ही असा घेतला
की हे कोणत्याही मंदिराला वर्तुळ असतं, म्हणजे यंत्राला वर्तुळ असतं, म्हणजे हा पूर्ण परिक्रमा असा वर्तुळ मार्गाने घेतला. त्यानंतर षडचक्र, अष्टचक्र, चौकोन आणि गोपुरम. म्हणजे इथे आल्यानंतर आजूबाजूला कुठल्याही मानवी वस्तीचा तुम्हाला दिसणार नाही. ते सर्वात महत्वाचं आहे, कारण ऊर्जेचा इन्फ्लुएन्स, तुम्ही जर इथे आले असेल 5 मिनिट उभे राहा, म्हणजे व्हायब्रंट कसं प्लेस आहे हे लक्षात येईल तुम्हाला. म्हणजे नॉर्मल आपण एखाद्या मंदिरात गेलो, म्हणजे आपण इथून जाऊन नंतर चक्कर मारून घेऊ. बरं. तर इथे आम्ही परिक्रमा मार्गातच एक ब्रह्मांड दाखवण्याचा सुद्धा इथे विचार केला, कारण ही जे आमचं रोटेशन आहे ते आता केतुकुंड, हा केतुकुंड, म्हणजे हे त्याच्या दिशेला येतात. हे वायव्य दिशा ऍक्च्युली, ते उत्तर आहे, म्हणजे नंतरचा जो कुंड येणार बुधाचा. अच्छा. तो वायुमंडळामध्ये यांच्यामध्ये जे आहे त्या राशी म्हणजे ब्रह्मांडामध्ये 12 राशीचे चिन्ह असतात. 12 राशी म्हणजे जे बंच ऑफ कॉन्स्टिलेशन, आणि ह्या दोन्ही कुंडात ह्या येतात. हा, ते कुंडात नाही, या म्हणजे पेरिफेरीमध्ये दिशेमध्ये येतात. हे बुधकुंड म्हणजे बरोबर ही उत्तर दिशा आहे. तुम्ही त्याचा मंत्र पण लिहिलेला आहे. हा, म्हणजे जाताना लोकांनी तो मंत्र सुद्धा करावा, म्हणजे उद्देश आहे की त्या मंत्राचा लाभ आणि या वातावरणात आपल्याला व्हावा. आणि पुन्हा क्युरिओसिटी म्हणून आपल्या राशीच्या समोर फोटो सेशन का असेना लोकांनी घेतलं, तर त्याला थोडस एक भेटेल. गुरुकुंड आहे, म्हणजे ही एक्झॅक्ट ईशान्य दिशा आहे पूर्ण या मंदिराची. अच्छा. म्हणजे ईशान्य गुरुतत्व जे असतं इथूनच फ्लो होतं, म्हणून. आणि याला विहिरीला नॅचरल वॉटर आहे, आणि हे 15 फुटाचं आहे सर, पण 15 फुटात सुद्धा प्रचंड पाणी आहे, कारण याची कॅचमेंट एरिया सारखंच आहे, चारीकडून पहाड असल्यामुळे. हे शुक्रकुंड आहे. हा मीडिया वगैरे प्रचार प्रसिद्धी फेम शुक्राचा कारक आहे. करेक्ट. शुक्र हा पॉप्युलरिटी ज्याला म्हणतो आपण, नेम फेम. पण आपण यंत्रांकडे जायचं की परिक्रमा करायची? यंत्र बघून परिक्रमा पूर्ण करून घेऊ. चंद्रकुंड. अच्छा. हा ही आग्नेय दिशा आहे. अच्छा. आणि आग्नेयमध्ये चंद्राचा वास असतो असं आपण म्हणतो. मग नंतर इकडे दक्षिणाला मंगळाचा वास असतो. अच्छा. ही दक्षिण दिशा आहे पूर्ण याची. म्हणून दक्षिण भारत शहरातला दक्षिण भाग हा जास्त श्रीमंत असतो, श्रीमंत आणि मजबूत असतो. हा, कुठेही पाहिलं तर दिसते. म्हणून मंगळाचा अभाव दक्षिणेला आहे. म्हणजे त्यापेक्षा एक सांगतो की नैऋत्य दिशा हे राहूची आहे. सर्वात बुद्धिमान लोक कोणत्याही शहरात हे तुम्हाला साऊथ वेस्ट मध्ये दिसतील. म्हणजे राहू हा चंद्रादित्य विमर्दनम असं म्हणतो आम्ही ग्रंथामध्ये. मीन आहे. हा, आणि इथे राहू आहे. अच्छा. मागे बघाल. ठीक. आता बरं, इथे नक्षत्रांची, सर्व नक्षत्रांची आपण वृक्ष पण लावलेले आहे, पण काही एक मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि सूर्यकुंड गेले फक्त. सूर्यकुंड हा सेंटर मध्ये असतो, पण हे यंत्र बनवण्यासाठी आम्ही त्याला पश्चिमच्या साईडला थोडंसं. अच्छा. म्हणजे मंदिर जिथे तिथं असतं, जर समजा हे नसतं, बेसिकली हे इथे किंवा मग थोडस कासव पण कासव आपण टाकलेलं आहे पाण्यात. या सर. ठीक. हो, करू दे. हे तेलाचं काय शास्त्र आहे? आख्यायिकामध्ये 2 शनी महाराज आणि हनुमानजीचं युद्ध झालं होतं अशी आख्यायिका आपण ऐकली असेल. त्यामध्ये शनी महाराजाला माहित होतं की हनुमानजी काही त्यांच्याकडून परास्त होणार नाही, हे बलशालीत आहे, पण हे बलशाली आणि बुद्धिमान दोन्ही आहे. तर त्यावेळेस शनी महाराजांनी असं खरं मांडलं की आपण यांना परास्त होतं, यांचं येण्याचं कारण हनुमानजीचं वेगळं आहे, कारण रावणाचा वध हे कारण आहे. आपण जर याला परास्त केलं हनुमानजीला, त्याचं कारण पूर्ण राहणार नाही, म्हणून शनी महाराज परास्त झाले, हे महत्वाचं. तर शनी महाराजांना पायाला खूप लागलं होतं, शरीर वगैरे त्यांचं खूप कष्टमय झालं होतं. तर यावरती तोडगा बनवून मग हनुमानजीला याचं हे वाटलं की आपण काही शनी महाराजाला परास्त नाही केलं, शनी महाराज इतके बलशाली असून ते आपण परास्त करायला भाग पडलं, म्हणून दुःख निवारणासाठी शनी महाराजांनी त्यांना सांगितलं की तू तेलाने जरी मला मॉलिश केली सरसोच्या किंवा तिळाच्या तेलाने, तरी दुःख कष्ट प्रत्येकाचं निवारण होईल. त्यावेळेस हनुमानजींनी खास करून तेलाचा अभिषेक म्हणा किंवा तेलाची मॉलिश केली होती. तेव्हापासून प्रथा आली की शनी महाराजांना जर आपण तेल चढवलं तर आमचं दुःख कष्ट निवारण होते. हा त्याचा मागचा आख्यायिकाचा भाग आहे. असं आहे, आता द्वापार युगापर्यंत ते सर्व बरं होतं. कलियुगामध्ये भ्रष्टाचारी दुःखी कष्टी लोक जास्त होते आणि त्यांना आपल्या कर्माची जाणच नव्हती, म्हणून बहुतांश लोक दुःख याच्यासाठी भोगतात की काही ना काही त्यांचं दुष्कर्म झालेलं आहे. तर शनी महाराजाला फेस कसं करायचं, आम्ही कर्म कष्ट केले असं केलेलं आहे आणि आम्हीच त्यांना मागणार,
म्हणून त्यांच्या छायेत न राहता दुरूनच त्यांना नमस्कार करून मला वरदान द्या असं ती प्रथा होती. बेसिकली सत्ययुगापासून द्वापार युगापर्यंत शनी महाराजाला फेस टू फेस पाहण्याची पद्धत होती. परत एक आहे, पाषाण रूपाने शनी महाराज आपला शनी शिंगणापूरला आहेत, पण पाषाण रूपात एकाच ठिकाणी होतं. बाकी सर्व ठिकाणी जर दक्षिणेत गेलं तुम्ही तर प्रत्येक गावामध्ये तुम्हाला नवग्रहांचे मंदिरं आणि शनीचं विशेष करून मंदिरं दिसतात. पण इकडून नर्मदेकडून इकडे उत्तरेकडे शनीचे मंदिरं फार कमी आहे. आणि आपल्या लक्षात जे मोठं मंदिर महाराष्ट्रामध्ये आहे ते शनी शिंगणापूरच असल्यामुळे ती डोक्यात आपल्या असं झालेलं आहे. परत स्त्रियांनी तेल चढवू नये असा वगैरे काही नाही. वर्षा उसगावकरला आम्ही पहिले ज्या दिवशी उद्घाटन केलं त्यात त्यांना बोलवून आम्ही त्यांच्या हाताने ते तेल चढवलं. कष्ट सर्वांना असतात, स्त्री असो पुरुष असो, हा भेद देवांकडे नसतो, हा महत्वाचा भाग आहे. काही काही अंधश्रद्धा यामध्ये आहेत. हा, स्त्रिया कधी कधी शुद्ध नसताना शनी मंदिरात जाऊ नये हा तर अवांतर कुठल्याही मंदिरासाठी नियम आहे. पण विशेष करून शनिदेवाचा त्रास होऊ नये म्हणून अशा प्रथा लागलेल्या आहेत. पण सर्वांनी तेल चढवा, तिथे तेल उपलब्ध आहे. शनी छायादर्शनाची व्यवस्था केली आहे. छायादर्शन म्हणजे काय तर याचही शनी शिंगणापूरमध्ये छोटीशी कढाई, आपली छाया, आपलं मुख दर्शन त्यामध्ये व्हावं हा कॉन्सेप्ट होता. आम्ही सर्वांनाच कष्टाचं निवारणासाठी सर्वांचं मुखदर्शन तिथे झालं पाहिजे आणि कोणालाही काही कष्ट असले त्याचं निवारण व्हावं म्हणून मोठी कढाई बनवली. एवढी मोठी कढाई तुम्हाला कुठल्याही शनी मंदिरामध्ये किंवा कुठेही सापडणार नाही. हे पहिल्यांदाच एवढी मोठी. आपल्याकडं छायातून जे विघ्न येतील ते छायेत जातात असं कॉन्सेप्ट असा होता की छोट्याशा कढाईमध्ये सकाळी आपण जर आपलं मुखदर्शन केलं तर त्याला छाया. परंतु आम्ही दरवर्षी चेंज करवतो. वर्षी नाही, थोडं लवकर. अजून एक सर, याला ही ऋणमुक्तेश्वरी नीलादेवी आहे, शनिदेवाची धर्मपत्नी. तसं यांचं काही प्रॉपर असं निलंबरा आपण म्हणतात ना, निलंबरा आपण म्हणतात, नीलादेवी म्हणतात, ऋणमुक्तेश्वरी म्हणतात. ते एकत्र कधी आले नाही म्हणून आम्ही गर्भगृह स्पेशली नीलादेवीसाठी बनवतो. आणि अशी 3 मंदिरं आहे आपल्या भारतामध्ये. उत्तराखंडमध्ये आहे, इथे एक छत्तीसगडमध्ये आहे आणि एक इथे आहे. म्हणजे आपण त्या पद्धतीने किंवा म्हणजे ज्यांना कर्जमुक्ती करायची त्याच्यासाठी शनी देवांची पत्नी आहे ना ऋणमुक्तेश्वरी, हे पण नाव आहे. निलांबरी बी नाव आहे, अजूनही बरेच नाव आहेत, खूप नाव आहे. नीलादेवी सोपं नाव आहे थोडस. अच्छा, आणि हे एका रूम मध्ये नसतात कधीही? कधीही नाही, कारण हे यांचं एक प्रकारे जे मॅरेज जे आहे तर लग्न म्हणून तसं एकत्र राहण्यासाठी कधीच नाही. शनिदेव हे तसे ब्रह्मचारी होते, पण नीलादेवीची इच्छा होती की लग्न व्हावं, वाटल्यास आम्ही सोबत नाही राहिलं तरी चालतं, म्हणून ते वेगळे वेगळे राहतात. VNIT नागपूर आणि आमच्या तर्फे आम्ही कोऑपरेशन मध्ये केलं ते. सुरू करू. हे बघा, इथे 2 यंत्र आहे, एक तिथी यंत्र आणि नक्षत्र यंत्र. आता तिथी यंत्राची माहिती सांगण्याआधी तिथी हा कॉन्सेप्ट कसा आला मी ते सांगतो. कुठलीही कालगणना जी असते, जसं आज आपण आजच्या तारखे तिथे उभा म्हणजे 15 तारीख आहे, तर 15 तारीख ही ग्रेगोरियन पोपची कालगणनेची तारीख आहे. म्हणजे ईसा मसीहच्या मृत्यूपासून आज तोवर 15 तारीख महिना आम्ही नोव्हेंबर 2024 वर्ष झालं असं म्हणतो. म्हणजे टाइम मेजरमेंट आहे. हे टाइम मेजरमेंट ईसा मसीहच्या मृत्यूपासून झालं नाही, एका व्यक्तीच्या मृत्यूपासून झालं, पण हे टाइम मेजरमेंट सायंटिफिक आहे, म्हणजे ग्रहांपासून आहे. आपलं सायंटिफिक. यस, म्हणजे कसं नाही आहे. सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र फिरतो पृथ्वीच्या भोवती. जेव्हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये चंद्र असतो, म्हणजे ते 360 डिग्री जिथे दिलेलं आहे, तिथून जेव्हा चंद्र मूव्ह करेल 12 डिग्री तेव्हा त्याला आम्ही तिथी म्हटलं. मग ते कधीही सुरू होऊ शकते, कधी बंद होते. ग्रेगोरियन पोपचं कॅलेंडर जे आहे 12 मिडनाईट म्हणजे 24 आवर्सलाच बंद आणि सुरू होते. इथे असं नाही, मुवमेंट ऑफ मून त्या आधारावरती तिथी बनते. आणि मून रोज 52 मिनिटं लेट येतो, रोज बदलतो. त्यामुळे ते व्हेरिएबल इक्वेशन आहे. ते मी तुम्हाला सांगतो, म्हणजे ते चॅलेंजिंग कसं आहे. हे 12 डिग्री होते त्याला तिथी म्हटलं, पण 12 डिग्री यायला त्याला 24च तास लागतात असं नाही, कधी त्याला 18 तास लागतात, कधी 27. तो मंद किंवा शीघ्र असतो. म्हणजे पृथ्वी जवळ असला तो शीघ्र असतो आणि पृथ्वीच्या लांब असला तो मंद असतो. म्हणजे हा कॉन्सेप्ट विशेष आहे. हे इतकं चॅलेंजिंग होतं. मी जेव्हा VNITचे डायरेक्टर इथे आले होते, पडोळे सर, आता पटेल सर आहे, तर त्यांना म्हटलं होतं की हे तुमच्या माध्यमातून जर याचं कॅल्क्युलेशनची उकल झाली तर जगासमोर येऊ शकते. आतापर्यंत कोणी केलेलं नाही, हे पेटंट झालेलं आहे. तर त्यांनी त्यांच्या टीमचं हे जे पेशवे सर आहे, शीतल राऊत आहे, अशी 5 जणांची टीम अपॉइंट करून जवळपास 2 वर्षाच्या कालावधी त्याला क्रॅक केलं. ते व्हेरिएबल इक्वेशन 1.5-2 मिनिटाच्या अंतराने सुद्धा बदलते. याचं जे मशीन आहे म्हणजे कम्प्युटराइज आणि सॅटेलाइट दोन्ही वर्क करते, हे ऑटोमॅटिक फिरतं. हा काटा म्हणजे आता पौर्णिमा आहे, तो बरोबर पौर्णिमा संपेल तेव्हा 180 डिग्रीवर तो येणार.
अच्छा. आणि ते व्हेरायबल असून नाही, मुवमेंट याला काय खाली मोटर आहे का? नाही, त्याला मोटर आहे आणि त्याला कम्प्युटर लागलेले आहेत. म्हणजे ते बघायला आपण तिकडे जाऊया. हम्म. आणि हे VNIT ऍक्च्युली पहिले मॅन्युअल होतं, पण आता ते ऑटोमॅटिक झालं. याच्यातही अजून पूर्ण काम व्हायचं आहे, कारण हे यंत्र अजून ऑन टेस्टिंगच आहे. म्हणजे आज नक्षत्र तिकडे अश्विन झालेलं आहे, ते रेवतीपर्यंत आलं. तर मूनची जी मुवमेंट आहे हे 12 डिग्री नसते, नक्षत्राला 13 डिग्री 20 एवढी असते, 20 मिनिट. ते याच्या मुवमेंटमध्ये थोडासा डिफरन्स आहे. तर हा एका महिन्यात हे रोटेशन क्लिअर होऊन जाईल. मग याच्यावर आम्ही काच बसू आणि पूर्ण घड्याळासारखं काम करेल. सांगायचं तात्पर्य हे टाइम म्हणजे थोडक्यात जे लोक इंग्लिश कॅलेंडरच्या अनुसार जर गणना करीत असतील तर त्यांची ॲस्ट्रॉलॉजी पूर्ण चुकीची आहे आणि अनसायंटिफिक. दोन कारणांनी. एक तर आपण 12 to 12 मिडनाईट पर्यंत जर डे कॅल्क्युलेट करतो, तशी जे लीप इयर मध्ये जे ऍडजस्टमेंट असतं म्हणजे ते चुकीचंच आहे. आपल्या इथे नो ऍडजस्टमेंट. जेव्हा एक रोटेशन चंद्राचं पृथ्वीभोवती होते म्हणजे अमावस्या ते अमावस्या आपल्याकडे नक्षत्राच्या बेसवर होतं आणि ते तिकडे ग्रहाच्या ग्रहांच्या नाही, तिथे फक्त रोटेशन मेकॅनिकलीच होतं. म्हणजे ज्याला म्हणून आपण मशीनच्या दृष्टिकोनातून, हे ग्रहांच्या दृष्टिकोनात होतं. बरं, इथे नक्षत्रांचं असं आहे की नक्षत्र ही जास्त इन्फ्लुएन्स करतात माणसाला असं मानलं जातं. कारण नक्षत्राचे परिणाम आता मीन मध्ये हे उत्तर भाद्रपदा 330 ला आहे. हा, त्याच्यानंतर मग 360 पर्यंत रेवती राहील. मग रेवतीमध्ये एखाद्याचा जन्म झाला तर आम्ही म्हणतो की दे दो चाची असे देवेंद्र वगैरे किंवा उत्तर भाद्रपद मध्ये झाला तर हा नाही, रेवतीमध्ये नाही, उत्तर भाद्रपदा उत्तराभाद्र दूध ज्ञात हा म्हणजे ज्ञानेश्वर, झामदेव, थामदेव किंवा दुर्गेश वगैरे असे नावं देतात. आणि इकडे पूर्वाभार आपण जस्ट माहितीसाठी दिलेला आहे. बेसिकली आम्ही काय करणार आहे, पूर्णची माहितीसाठी 10 मिनिटचा त्या हॉलमध्ये असा आम्ही LCD लावणार. म्हणजे 10 मिनिटात लोकांना एक जुजवी माहिती का असे ना, म्हणजे आपलं विज्ञान कसं प्रगत होतं. इथे देवधर्माला जरी लोक आले तरी विज्ञानाची माहिती त्यांना मिळावी. आणि आपला धर्म हा वैज्ञानिकच आहे. करेक्ट. पण आपल्याला माहिती नाही म्हणून ते परत देण्याची गरज पडत आहे. तर असे दोन यंत्र हे महत्वाचे. म्हणून ॲस्ट्रॉलॉजी मध्ये सुद्धा आपल्या इथं स्थानिक वेळ हा महत्वाचा आहे. भारतीय वेळ नाही किंवा त्या देशाचा वेळ नाही, स्थानिक वेळ. म्हणजे समजा दिल्लीमध्ये जन्म झाला तरी दुपारचेच 12 वाजले आणि इकडे मुंबईत झाला तरी 12 वाजले, त्याला महत्व नाही. लोकल टाइम, स्टँडर्ड टाइम म्हणतात. म्हणजे समजा 12 वाजले आता ते कलकत्ता ते मुंबईला सारखे राहील, पण बेसिकली स्टँडर्ड टाइम मध्ये पूर्ण देशात कलकत्त्यापासून मुंबईपर्यंत स्टँडर्ड टाइम. पण हे तुमचा लोकल टाइम हा डिफरंट असतो. येस, हे समजणं फार महत्वाचं आहे. आणि हे तुमचं पूर्ण चालू झाल्यानंतर याला अजून सामान्य माणसाला त्याच्या भाषेत समजलं असंही मला वाटतं. काही इथं डिजिटल आपण लावतोय, तिथे यंत्र आहे ना, डिजिट चालत राहतील. म्हणजे रोटेशन ऑफ मून डिग्री, मिनिट आणि सेकंड मध्ये चालत राहील. म्हणजे चंद्राचं मुवमेंट तरी कळलं लोकांना, हे त्यावर तो आधारित ते असं गृहीत धरेल. बघा, श्रीयंत्र 2 रूपाने आपल्याला पाहायला मिळते. कुर्मपृष्ठ म्हणजे मेरू ज्याला म्हणतो, आणि कुर्मपृष्ठ म्हणजे भिंतीवर जे लावतो. आम्ही दोन्हीची छाया इथे बनवलेली आहे. हा एका दगडात, एका अखंड दगडामध्ये हे श्रीयंत्र बनलेलं आहे. बसाल्ट मध्ये 83 किलो वजनाचं श्रीयंत्र आहे. एवढं मोठं श्रीयंत्र भारतामध्ये कुठेही तुम्हाला पाहायला मिळणार नाही. याला आपण मेरुदंड म्हणतो. याच्या आरशात जर बघितलं तर कुर्मपृष्ठ जे भिंतीवर आपण बघतो तशीच सेम छाया याची बनेल. जवळपास यालाही बनायला 1.5 वर्ष लागला. ॲक्युरसी मध्ये बनलेलं यंत्र आहे. हे दगडावरच बेस आहे. आणि याचे हे जे आहे, तुम्ही तर कमलासारखं घेता, याचं काय शास्त्र? बहुतांशी लोक डायरेक्ट असं घेतात शेवटपर्यंत. नाही, हे असं का? म्हणजे पहिलं कसं आहे, नंतर 3 आहे, नंतर किती याचे, नंतर किती आहे? हे सर्व हे टोटल 45 त्रिकोण येतात. आणि यामध्ये षोडश कमल, अष्टकमल म्हणजे 8 कमल हे, आणि 3 वर्तुळ येतात, 3 गोपुरम येतात, म्हणजे 3 याला द्वार असतात. याला खरं तर त्रिपुरा सुंदरीचं माहेरघर म्हटलेलं आहे. यामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश, तिन्ही देवी, पार्वती, सरस्वती आणि लक्ष्मीजी या सर्व देवतांचा वास आहे. 43 देवतांचा वास आहे. ती याची रचना करताना 3 गोपुरम आवश्यक असतात आणि 3 त्याला द्वारही आवश्यक असतात आणि 3 वर्तुळ, म्हणजे हे यंत्र रास सुद्धा म्हणतात. यानंतर हे षोडश कमल, अष्टकमल, त्रिकोण असं पूर्ण, आणि वरती बिंदी, म्हणजे असं पूर्ण यंत्र तयार होतं. आणि हे सत्ता याच्यासाठी आहे ना, म्हणजे आपण समृद्धीसाठी. तर मी याची व्याख्या अशी करतो की जो शीर्षावर जाऊन बसतो तो समृद्ध असतो. एवढी सगळी स्ट्रक्चर हायरार्की जो बनवतो, संघटन म्हणा, संघशक्ती कलियुगी आपण जसं म्हणतो, तर श्रीयंत्राचा संदेश आहे की तुम्ही एक स्ट्रक्चर बनवून वर बसा, म्हणजे तुम्ही समृद्धी प्राप्त करा.
असं म्हणू शकता. ही मी केलेली व्याख्या. राईट राईट. म्हणजे आता जवळपास 1:45 वगैरे वाजले असावेत. की तुम्ही त्याला मिनिटात का नाही केलं? नाही मिनिटात याच्यासाठी नाही, मिनिटातही केलेलं आहे, हम्म. पण त्यात लोकल टाइमचं व्हेरिएशन येते. येऊ द्या ना, हा इथला टाइम आहे. इथला लोकल टाइम नाही, आम्ही स्टँडर्ड टाइमवर केलं सर याला. नाही, लोकल पण केलं पाहिजे ना. नाही, लोकल मध्ये बघ त्याला एक गाईड लागतो समजायला. हा एक पाहिजे ना. हा. करा ना तुम्ही, दोन्ही करा. मध्ये मागं पाहिजे. तुमचा कॉन्सेप्ट आहे अल्टिट्यूड यंत्र बनवायचं आपल्याला. म्हणजे पूर्ण जे मंदिर यंत्र कसं आहे ते दिसेल. या परिसराचं जसं चारीकडून पहाड. सन डायल, सूर्य घडी. आता बरोबर 12:40 झाले. हे पाहिजे अंदाज 12:40-45 झाले असेल. हा, आणि हा स्थानिक टाइम पण आहे. म्हणजे हे याचा अर्थ शून्य पृथ्वीचा इथे आहे असं म्हणायचं का? नाही, स्थानिक वेळ म्हणजे त्या गावचं जे रेखांश ते बरोबर आहे. परंतु ज्या ठिकाणी देशाचा स्टँडर्ड टाइम आणि लोकल टाइम एकत्र येतो ते 82:30 वरती. हा इथे नागपूरला नाहीये. नागपूर आणि रायपूरच्या मधातून जे रेखांश जाते जबलपूरच्या तिकडे 82:30 तिथे स्टँडर्ड टाइम लोकल टाइम एकच असतो. म्हणजे समजा आज घड्याळामध्ये 12:40 झाले तर लोकल टाइम सुद्धा तिथे सारखा राहील. पण आपण इकडे पश्चिमेकडे आहोत. पण हे काय केलंय, हे जगातल्या लोकांनी सुविधानी केलं. जसं पाकिस्तानला अर्धा तास इकडे दिला, नेपाळला अर्धा तास तिकडे दिला, म्हणजे सगळ्या जगात. पण तसं हे प्रकृतीच्या दृष्टीने नाहीये ना. नाहीये. खरं तर मध्य रेखांश 0 डिग्री जो आहे ना, तो आमच्या उज्जैनवरून जायचा आधी. इंग्रजांच्या काळात त्यांनी ग्रीनविचला नेला. तर मध्य रेखांश कुठे घेऊ शकता, अक्षांश कुठे नाही नेऊ शकता. तर रेखांश जो आहे ना तो भारतातच लोकेट होता, कारण एवढं मोठं ऍस्ट्रॉनॉमीची सुरुवातच भारतापासून झाली. त्यामुळे आता ते जसं ज्याची सत्ता ते तसं उपभोग घेतात असं झालं. म्हणून कॅलेंडर हे लोकांनी सत्तेच्या अनुषंगाने सुरू केलं. करेक्ट करेक्ट करेक्ट. आता ते कसं तिकडे चालते, बस एवढंच आहे. मूर्ती हळूहळू तयार होताना सरांनी टाकली होती. जी बनवलेली आहे